हाय एव्हरीवन, गॅलरीतला हा सुंदर असा जास्वंद बघून आज आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतोय। तर सकाळी सकाळी उठल्यानंतर बाकीची सगळी कामं झालेली आहे, तर नाश्त्यासाठी काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्याकडे। आणि नेहमी तोच उपमा आणि तेच पोहे खायचा सुद्धा कंटाळा येतो आणि मुलांना तर पोहे किंवा उपमा नकोच असतं, दुसरं काहीतरी बनवावं असं त्यांचं सुरू असतं। तर त्यासाठी आज मी हे बाहेरूनच इडली आणि डोस्याचं जे बॅटर असतं ते मागवलं आहे। कारण जर पहिलेच माहिती असतं इडली किंवा डोसा खायचा आहे तर मी डाळ आणि तांदूळ असतो तो पहिलेच भिजायला ठेवला असता। पण आमच्या घराजवळ एक चांगलं असं दुकान आहे, तिथे बॅटरसुद्धा छानच मिळतं आणि त्याची इडली वगैरे जी बनवतो आपण ते सुद्धा छान होते। तर मी तेथूनच मागवलं आहे आता। आणि आज आहे सुट्टीचा दिवस, जरी सुट्टी असली ती नावापुरतीच असते, कारण बाकीची कामं भरपूर असतात। संडे जरी असलं तर बाकीची भरपूर कामं आपल्याला जी पेंडिंग असतात ती करावी लागतात। संडेचा इफेक्ट इतका असतो, फक्त आपण उशिरा उठतो आणि बाकीची कामं जी असतात ती निवांतपणे करतो। एरवी आपल्याला धावपळीत आणि एकदम पटापट सगळी कामे करावी लागतात। पण त्यातल्या त्यात जर बाहेर आपल्याला जायचं असेल, कुठेतरी फिरायला जायचं असेल संडेला, तर बरीच अशी धावपळसुद्धा होते संडेला। पटापट आवरून पटापट सगळी तयारी करायची आणि निघायचं, हे सगळं आपल्याला मॅनेज करावं लागतं। म्हणून लेडीजला तर ही सुट्टी नसतेच, अजिबात नसते, जास्त कामं असतात उलट आपल्याला। सो येस, आज आहे संडे आणि हळूहळू होणारा हा प्रकार माझ्याकडे सुरू आहे। आपल्याकडे सुट्टीचा दिवस कसा जातो कमेंट करून जरूर सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा। तर इथे मी एका साईडला इडली लावलेली होती आणि एका साईडला सांबार लावलेला आहे। इडली झालेली आहे आणि आपण बघू शकताय की इडली किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला काहीतरी असं चटपटीत खायचं असतं, पण आपण जे बॅटर वगैरे असतं किंवा बऱ्याच अशा वस्तू असतात त्या आपल्याकडे नसतात, त्यामुळे आपण त्याचं थोडं स्ट्रेस घेतो की नाही आहे आता हे करायचं होतं ते करायचं आहे, किंवा आपल्याला ती लगेच अशी अर्जंटमध्ये ती वस्तू हवी असते। पण अशा छोट्या गोष्टीचा जर आपण स्ट्रेस घेत बसलो ना तर आपल्यालाच त्या गोष्टीचा त्रास होतो। म्हणून अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना त्या अशा सोडत जायला पाहिजे। सो फायनली इडली सांबार झालेला आहे आणि आपण बघू शकताय सांबार किती छान दिसतंय एकदम, आणि इडलीसुद्धा सॉफ्टच आहे। दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे ना अगदी अप्रतिम लागतं। या मग नाश्त्याला, आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे, पण आउट फॉर डिलिव्हरीचा मेसेज आला की मन किती प्रसन्न होतं ना। मला माहिती माझ्यासारखे हाल तुमचेही होत असतील, कारण जी आतुरता असते आपल्याला प्रोडक्ट बघण्याची ती खूपच असते। कारण जी वस्तू आपल्याला मागवायची असते ती आपण जवळपास 1 ते 2 तास घालून ती वस्तू मागवतो, म्हणून ती कधी येईल आणि केव्हा आपण बघू याची एक्साइटमेंट खूपच असते। तर हा मी मिशोवरून मागवलेला ब्लाऊज आहे, आपण बघू शकता। मला रेड कलरचा ब्लाऊज हवा होता। ब्लाऊज खूपच सुंदर आहे आणि क्वालिटीसुद्धा छान आहे, कॉटन प्लस सिल्क असा मिक्स ब्लाऊज आहे। आणि ह्या बॅग्स मागवल्या आहे, आपण बघू शकता। आणि ह्या बॅग्स ज्या आहेत त्या मी फ्लिपकार्टवरून मागवल्या आहे आणि खूपच छान आहे, क्वालिटीसुद्धा छान आहे। अशा 2 बॅग्स मागवल्या मी। प्राईस जी आहे 150च्या रेंजमध्ये एक बॅग्स अशी, म्हणजेच 300 रुपयामध्ये 2 बॅग मागवले आहे। थर्ड प्रोडक्ट आहे हे शूज, जे मिंत्रावरून ऑर्डर केलेले आहे। खूपच कम्फर्टेबल आणि सॉफ्ट आहे। 800च्या प्राईस रेंजमधले हे खूपच सुंदर आणि कम्फर्टेबल शूज मिळत आहे। आणि सगळ्या प्रोडक्टमधला हा प्रोडक्ट मला खूपच आवडला आहे। ब्लाऊज खूपच सुंदर आलेला आहे, एम्ब्रॉयडरीसुद्धा खूपच छान आहे याच्यावरची। आणि आता दुपार झालेली आहे, दुपारी आता जेवण वगैरे काही केलं नाही इडली खाल्ल्यामुळे, आणि आता आलो आहे डीमार्टमध्ये। छोट्या मोठ्या काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी आलो आहे, पण इथं आल्यानंतर भरपूर काहीतरी घेतलं जातं आपल्याकडून। आणि रात्रीच्या वेळेस हेल्दी असं मस्त जेवण केलं, वरण भात आणि बटाट्याची भाजी। जेवण वगैरे झाल्यानंतर आता आवरायचं आहे गॅस ओटा। सगळ्यात मोठा टास्क असतो हा गॅस ओटा आवरायचा। जवळपास आपण दिवसातून 2 ते 3 वेळेस हा गॅस ओटा आवरतो, पण रात्रीच्या वेळेस डीप क्लीन केलं म्हणजे कॉकरोच वगैरे जे असतात ते येत नाही, म्हणून मी शक्यतो पूर्ण डीप क्लीन करते किचन ओटा रात्रीला। आणि याचं असं मध्ये सुरू होतं, हे असं का तसं का, त्याच्या प्रश्नाची उत्तरे देत होती मी। तर आजचा हा व्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा। आणि हो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।